सो वेलकम टू वन अँड ऑल. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑसिलेशनची सिरीज स्टार्ट केली होती. या अगोदर आपण आपल्या प्रीवियस क्लासमध्ये आपण पाहिलो की डिस्प्लेसमेंट ऑसिलेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर बघा आपण पाहिलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं वेलॉसिटी, एक्सेलरेशन, आणि त्यानंतर आपण पाहिलं टाइम पिरियड. त्याच्यानंतर पाहिलं आपण फेज, आणि त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम at starting from mean position. So in today's lecture we will discussing about the graphical representation of SHM at starting from the extreme position. Yes, in previous class we will discussing about the graphical representation of SHM at mean position, and today we will learn about the how the graphical representation at starting from extreme position and what is the graph and their conclusion. So let's start. टाइम नहीं लेते हुए अपन स्टार्ट करेंगे. सो पहा, आपला हेडिंग होती, एक सेकंड हा, ठीक. ग्राफिकल ऑफ at extreme position. ठीक बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. देन विद्यार्थी मित्रांनो बघा, जर एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर फाय बरोबर किती असतो, π/2. कसं काय पहा, इथं ही आहे मीन पोझिशन, त्याच्यानंतर ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन, ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन. आता काय होणार, ही आहे एक्स्ट्रीम. आता इथून इथपर्यंत अंतर किती असेल, 90 डिग्री म्हणजे π/2. म्हणून आपण भेटले फाय बरोबर और थिटा बरोबर, फाय बरोबर घ्या, फाय बरोबर आपण घेतलं होतं π/2, म्हणून इथं काय घेणार, एक्स्ट्रीमला π/2. तर काय भेटेल, x बरोबर a sin ओमेगा टी प्लस π/2. आता काय भेटतो मग, साइन ओमेगा टी प्लस पाय और साइन ओमेगा टी प्लस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे इथे काय येणार, हा साइन ओमेगा टी प्लस थिटा. आता थिटा किती आहे, π/2, साइन थिटा प्लस π/2 बरोबर कॉस थिटा. तर थिटाचा जागा काय येतं, ओमेगा टी, आणि इथं काय येणार मग, ओमेगा टी. मग इथं काय लिहू शकतो मी, एक्स बरोबर ए साइन कॉस, एक्स बरोबर ए कॉस ओमेगा टी. कशावरून लिहिलं, या फॉर्म्युल्यावरून, साइन थिटा प्लस π/2 बरोबर कॉस थिटा. यस, आणि कसं आलं इथून. यस, इथपर्यंत कळते विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला कळालं, ठीक आहे. यस, अच्छा पुढचं आपण बघा स्टार्ट करू. लेट स्टार्ट हिअर. सो आता आपल्याला काय करायचंय बघा, लक्ष द्या. आपल्याला पाहायचंय की इथं जो पार्टिकल असेल, आता ही झाली आपलं डिस्प्लेसमेंट, याला द्या वाटलं ते इक्वेशन नंबर फर्स्ट. आता काय होणार, याच्यानंतर आपण घेऊ, बघा लक्ष द्या. आता आपण इथं घेऊ नंबर 2 वेलॉसिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, dx अपॉन dt. आता आपल्या जवळ x ची व्हॅल्यू आहे, ठेवा इथं d/dt बरोबर d/dt, x ची व्हॅल्यू ठेवा a cos ओमेगा t. आता काय होणार हो, a ला a कॉन्स्टंट आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन, का होणार मग मायनस a ला a साइन ओमेगा टी. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कशाचा घ्यायचा हो, ओमेगा टी चा. ओमेगा कॉन्स्टंट इंटिग्रेशन टर्मच्या बाहेर घ्या, म्हणजे काय भेटेल, मायनस a ओमेगा साइन ओमेगा टी, पुन्हा dt/dt. बघा पुन्हा इथून काय निघेलो, आता बघा ओमेगा कॉन्स्टंट बाहेर निघाला, हा
काय भेटेल dt बाय dt हा झाला कॅन्सल, उरला ओमेगा. एक सेकंड ना, इथं dt बाय dt हा झाला कॅन्सल, म्हणजे भेटला काय वेलोसिटी मीन्स a ओमेगा साइन ओमेगा t हा भेटला आपल्याला वेलोसिटी. आता काय भेटेल एक्सेलरेशन, याला द्या क्वेश्चन नंबर सेकंड. आता एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचंय, a बरोबर dv बाय dt, तर d बाय dt वेलोसिटीची व्हॅल्यू ठेवा मायनस a ओमेगा साइन ओमेगा टी. तर बघा काय होईल मायनस ए ओमेगा बाहेर येणार, मायनस ए ओमेगा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, पुन्हा ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, व्हेरी गुड ओमेगा टी, पुन्हा ओमेगा बाहेर निघेल, ओमेगा आणि ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर, तर एक्सेलरेशन बरोबर मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर cos omega t dt by dt gets cancelled, then a is equals to minus a omega square cos omega t. ह्याला द्या इक्वेशन नंबर थर्ड. आता काय भेटलं आपल्याला तीन इक्वेशन भेटले, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन. अगेन दिस आता तिन्ही इक्वेशनला एकत्र लिहा आणि त्याच्यानंतर ह्यांचं काय करायचं आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचा आणि त्यावर आपण ग्राफ प्लॉट करू. सी in the next slide here we can write the in previous three equations one by one. Yes, x is equals to a cos omega t. Yes, the one is x is equals to a cos omega t. Is put equation number first. Then velocity is equals to then next equation is minus a omega sin omega t, minus a omega sin omega t. Put the equation number second, and the acceleration is equals to minus a omega square cos omega t. Put the equation, give the equation number 3. Yes. Okay, next we will draw actually in our previous class we will discussing the one more things here, sine and cos values. Yes, so we also write here sine theta cos theta. Theta 0 degree, 90 degree, 180 degree, 270 degree, plus 360 degree. Here 0 1 0 minus 1 0 1 0 1 0 1 1 0 minus 1 0 1. Yes, very good. Then we will draw the table here and put the values as usual. Okay. 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 This is the table. Here can write the in this time period. Okay. No. ओके, पहा आता काय करायचं यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात एका एकाने. चलो यस, आपण व्हॅल्यूज पुट करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा काय लिहितो आपण, इथे लिहिलं होतं बघा टाइप.
हा इथे लिहिला टाइम आणि इथे काय लिहिलं होतं फेज. फेज कशाने इंडिकेट करतो आपण टाइम कशाने दाखवतो टी ने. मग इथे लिहिणार 0 डिग्री फेज अँगल 0 डिग्री. त्याच्यानंतर किती असणार t/4. इथं फेज किती असेल π/2. त्याच्यानंतर इथे किती लिहिलं होतं आपण 2t/4 2 नाही t/2 then 3t/4 then here t π/2 0 π/2 pi 3 π/2 then 2 pi. yes here is x v a. आता काय करणार बघा लक्ष द्या x इज इक्वल्स टू बघा लक्ष द्या cos आहे. cos मध्ये पाहायचंय ओमेगा. ओमेगा म्हणजे आपला थीटा आहे. यस ओमेगा म्हणजे इथे काय थीटा असेल. तर cos 0 किती आहे 1. तर इथं ओमेगाच्या जागेवर लिहिणार 1. cos 0 इथं 0 डिग्री ओमेगा टीच्या जागेवर 0. cos 0 किती 1 1 into a त्याच्यानंतर 0 ला 0 त्याच्यानंतर मायनस व्हॅल्यू ठेवली तर मायनस a पुन्हा 0 ला 0 पुन्हा a ला a. ही व्हॅल्यू तुम्हाला कळेल. तुम्ही मागलचा व्हिडिओ बघा पुन्हा ही व्हिडिओ बघा तुम्हाला कळून जाईल. पुन्हा बघा वेलॉसिटी. आता साइन ओमेगा टी च्या जागेवर काय ठेवायचं 0. तर साइन 0 इंटू ही सगळी टर्म काय झाली 0 पहिलं. दुसरं साइन ओमेगा टी च्या जागेवर ठेवायचं 1. आता 90 ठेवायचं आणि साइन 90 किती असतो 1 म्हणजे 1 इंटू मायनस ए ओमेगा. पुन्हा किती ठेवणार 0 पुन्हा मायनस आणि मायनस प्लस ए ओमेगा आणि पुन्हा किती ठेवणार 0. आता बघा एक्सेलरेशन किती येतो मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर आहे. आता cos 0 1 तर cos 0 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर. पुन्हा किती आहे 0 ला 0 मायनस मायनस प्लस ए ओमेगाचा स्क्वेअर. पुन्हा किती आहे 0 पुन्हा किती येणार प्लस आहे तर मायनस ए ओमेगाचा. बघा ए न सुरू झालं ए ला संपला 0 न सुरू झालं 0 ला संपला मायनस ए ओमेगाच्या स्क्वेअर न सुरू झालं मायनस ए ओमेगाच्या स्क्वेअरला एंड झाला. अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या टेबल ड्रॉ केली. सरळ सोपं. ह्याला आपण इथून उचलू आणि इथे नेऊन आदळू. यस ठीक आहे. आता ह्याला थोडंसं ठेवायचं आणि ह्याला लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे एक्झाम मध्ये तुम्हाला कामाला येणारी गोष्ट आहे. आता काय करणार आपल्याला यावरून प्लॉट करायचे ग्राफ. आता पहिला ग्राफ व्यवस्थितरित्या प्लॉट करण्याचा आपण प्रयत्न करूया. चलो मग काय करायचं इथं लक्ष द्या. इथं आता आपण पाहिलं हा 0 असेल. आता इथं काय नाव देणार आपण पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटचं आहे. इथं डिस्प्लेसमेंट नाव द्यायचं. आता वर काय ठेवणार प्लस ए मॅक्झिमम अँप्लिट्यूड आणि खाली काय लिहिणार मायनस ए. या दोघांच्या मधात आपल्याला काय करायचंय ग्राफ प्लॉट करायचं. कुठून आहे प्लस ए टू प्लस ए पर्यंत. इथून स्टार्ट व्हायलाय असा यायलाय असा यायलाय असा यायलाय असा यायलाय. हा झाला फर्स्ट ग्राफ. इथं लिहायचं डिस्प्लेसमेंट. इथं आपण काय लिहिलं डिस्प्लेसमेंट. आता इथं अँगल लिहायचे ह्याचे. आता अँगल सांगा किती किती असतील. सोपं आहे अँगल सांगायची गरज लागत नाही. अँगल आपल्याला लिहायचे व्यवस्थितरित्या तुम्ही लिहू शकता. इथं असणार π/2 त्याच्यानंतर इथं असेल पाय इथं असेल 3π/2 आणि बघा इथं कंप्लीट व्हायले जिथून सुरू झालं तिथं संपायला म्हणजे इथं असेल 2π. यस हा झाला डिस्प्लेसमेंट. ऍज इट इज वेलॉसिटी टाइम ग्राफचा आपल्याला प्लॉट करायचा आहे ग्राफ. बघा त्याला थोडंसं छोटं करू आपण इथे ठेवू. त्याच्यानंतर आपण ड्रॉ करायचं आपल्याला वेलॉसिटी टाइम ग्राफ. व्हेरी गुड. जास्त मोठं झालं का चल वेलॉसिटी टाइम ग्राफ. आता इथं पुन्हा 0 ओरिजिन कुठून स्टार्ट व्हायला प्लस ए ओमेगा मायनस ए ओमेगा. इथे लिहिणार इथे लिहिणार इथे लिहिणार ए ओमेगा प्लस आणि इथे लिहिणार मायनस ए ओमेगा. आणि या दोघांच्या मधात काय येईल वेलॉसिटी. इथे येणार आपली वेलॉसिटी. वेलॉसिटी. आता काय करायचंय कुठून स्टार्ट होले 0 पासून कुठे झालाय मायनस ए ओमेगा. पुन्हा कुठे आलाय 0 पुन्हा कुठे आलाय प्लस ए ओमेगा पुन्हा कुठे आलाय 0 पुन्हा कुठे आलाय मायनस ए ओमेगा. तर इथं अंतर किती असेल बघा. आता का अँगल पट सांगा. इथं असेल π/2 इथं असेल पाय इथं असेल
3π/2 इथं असेल 2π. आणि इथं काय येतं टाइम येतं, हा टाइम ऍक्सिस येतं. यस, ऍज इट इज एक्सेलरेशन कसं असेल पहा. एक्सेलरेशन आपण ड्रॉ करू. एक्सेलरेशनचा सुद्धा ग्राफ आपल्याला असाच ड्रॉ करायचा आहे. हा झाला वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट. आता पाहायचे तिसरा वाला एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा आपण ग्राफ प्लॉट करूयात. बघा एक्सेलरेशन साठी व्हेरी गुड. इथं असेल प्लस a ओमेगा स्क्वेअर, इथं असेल मायनस a ओमेगा स्क्वेअर, इथं असेल 0. आता काय करायचंय फ्रेंड्स, इथं आपल्याला पाहायचंय की प्लस a ओमेगा स्क्वेअर, मायनस a ओमेगा स्क्वेअर आणि 0 मध्ये आपल्याला काय कळते. मायनस a ओमेगा स्क्वेअर पासून सुरू झालाय. बघा लक्ष द्या, हा कुठून सुरू व्हायलाय मायनस a ओमेगा स्क्वेअर. इथून असा हा वर न्यायचा आहे. हा लक्ष द्या, हा इथून कसा येणार वर जाणार. मायनस a ओमेगा स्क्वेअर 0 प्लस a ओमेगा स्क्वेअर 0 मायनस a ओमेगा स्क्वेअर 0. थोडासा रॉंग आलाय. हा लक्ष द्या, एक सेकंड पेन चेंज करूयात. मायनस a ओमेगा स्क्वेअर पासून सुरू व्हायला इथून असा, पुन्हा असा, पुन्हा असा, पुन्हा असा. आता इथं किती येणार, पुन्हा फेज अँगल लिहायची पटपट सांगा. फेज अँगल आपण इथं लिहून टाकूया. यास आपल्याला जे माहित आहे ते. इथे येणार π/2, इथे येणार पाय, इथे येणार 3π/2, इथे येणार 2π. बघा जिथं सुरू झाला तिथं संपायलाय. अशा प्रकारे आपण 3 ग्राफ प्लॉट केलो. आता ह्यांचं कन्क्लुजन लिहायचंय. कन्क्लुजन साठी काय करणार बघा, हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालाय आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून जो ग्राफ स्टार्ट होतो त्याला म्हणतो कॉस वेव्ह, आणि जो मीन पोझिशन पासून स्टार्ट होतो त्याला म्हणतो साइन वेव्ह. हा निगेटिव्ह पासून सुरू झाला म्हणून हा निगेटिव्ह साइन वेव्ह, हा पॉझिटिव्ह पासून सुरू झाला म्हणून हा पॉझिटिव्ह कॉस वेव्ह, आणि हा निगेटिव्ह पासून सुरू झाला म्हणून हा निगेटिव्ह कॉस वेव्ह. आता मग ह्या दोघांमधला डिफरन्स सांगायचं. या दोघांमधला डिफरन्स असेल π/2, या दोघांमधला डिफरन्स आहे π/2, आणि ह्या दोघांमधला डिफरन्स आहे पाय रॅडियन. हा पायचं जे अँगल मोजतो त्याचं युनिट असतं रॅडियन. प्लेन अँगल रॅडियन, सॉलिड अँगल स्टेरॅडियन. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हा कालांतरानुसार तुम्हाला आठवण राहत नाही, हे लक्षात ठेवा. बस आता बघा, ही छोटीशी गोष्ट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्या जवळ जो अँगल होता तो स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन आणि कसं चेंज होत होता, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन हे दाखवलं होतं आपण. ह्या दोन पैकी एकावर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे ह्या दोन पैकी एक तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर द लॉंग टर्म. हा त्याच्यानंतर MSc CET मध्ये सुद्धा अशा ग्राफवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात, त्याचे फेज अँगल वगैरे विचारतात, तर ते लक्षात ठेवा, गोंधळून जायचं नाही. सी in our next slide we will discussing about here the composition of two SHMs. कंपोजिट करणे म्हणजे काय, एकत्र करणे. एकत्रीकरणाला कंपोजिशन असे म्हणतो. मग इथे काय केलंय, कंपोजिशन ऑफ टू SHM, दोन वेव्हज आहेत SHM च्या, हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ, म्हणजे त्यांचा टाइम पिरियड पण सेम आहे आणि त्यांचा जो मार्ग आहे तो सुद्धा सेम आहे. बघा लेट्स कन्सिडर द टू वेव्हज. आता the two waves having the same path along same direction having same path is collide on the a point. yes काय होईल, एका पॉइंट वर ते काय होणार, इंटरॅक्ट और कंपोजिट ऍट अ पॉइंट. एका पॉइंट वर ते कंपोजिट व्हायल्यावर इंटरॅक्ट व्हायले. सपोज ही एक वेव्ह आहे, इथं वेव्ह आहे आणि ही वेव्ह काय व्हायली अशी जाऊन एका पॉइंट वर, आणि दुसरी वेव्ह अशी जाऊन एका पॉइंट वर. हा पॉइंट P दिला सपोज. आता काय होणार, ह्याचं डिस्प्लेसमेंट आहे x1, ह्याचं डिस्प्लेसमेंट आहे x2. दोन वेगवेगळे डिस्प्लेसमेंट आहेत. आता पॉइंट P वर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू x1 प्लस x2. हे दोन आपल्याला डिस्प्लेसमेंट रिझल्टंट भेटतो, x बरोबर x1 अधिक x2. आता विद्यार्थी मित्रांनो मग काय होतं की इथला जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे तो आपल्याला इथं सांगायचा आहे की किती असेल. हा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, त्याच्यावरून मग आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट वेलॉसिटी भेटते. हे लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आपल्याला पुढे पुढे पाहायच्या असतात. बघा आता इथे काय केलं आपण, x1 असेल तर ह्याचा डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x बरोबर a sin
ओमेगा टी प्लस फाय हा आहे. तर x1 घेतला तर x1 बरोबर a1 साइन ओमेगा टी प्लस फाय1 आणि x2 घेतला तर a2 साइन ओमेगा टी प्लस फाय2. या दोन गोष्टी आपल्याला भेटतात x1 आणि x2. मग या दोघांचा रिझल्टंट म्हणजे काय, इथं आहे x बरोबर x1 प्लस x2. मग ह्या दोन व्हॅल्यूज इक्वेशन 1 इक्वेशन नंबर 2 इथं पुट करायच्यात इक्वेशन 3 मध्ये. आता इथं वेगवेगळे इक्वेशन दिलेत, मी तुम्हाला सांगतो. इथं पुट केल्यानंतर आपल्याला जो भेटतो ते रिझल्टंट काढायचं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्याच्या आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या. यस, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण थांबू तिथे. आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहू की कंपोजिशन ऑफ 2s सिस्टम काय असेल आणि ते आपण पूर्णतः सॉल्व्ह करूयात. यस, तो आपल्या चॅनलला जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आपण त्या डाऊटला क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.